प्रकरण सरकार आयुक्तांकडे होती आणि एका नाशिकच्या शेतकऱ्याचं कर्ज घेतलेलं आहे त्यांनी. तो एका संस्थेत कामाला आहे. त्याचा 2 वर्ष झालं पगार यांनी बंद करून ठेवलाय. आता होल्ड केले. मी साहेबाला 2000 आता 7व्या महिन्यात साहेब पत्र पाठवलं होतं की त्याचा पगार सोडून द्या. तुम्ही जमिनीत दिलेला आहे, पगारावर दिलेला नाही. जमिनीचं तुम्हाला काय करा ते करा. मी सांगितलं जमिनीचं त्याला उद्या दिलाव करा. बघू दिलावाला येणारा सामान्य नाही मग ती विचारा. साहेब म्हणजे असं कसं बोलता तुम्ही? म्हणजे त्याला कर्ज कशाला दिले तेव्हा पूर्ण धावले. पोल्ट्रीला दिलं ती पोल्ट्री उडून गेली ते पूर्ण दाखवतो तुला. मग पोल्ट्रीला कर्ज देत असताना त्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्या पोल्ट्रीचा इन्शुरन्स काढायची जबाबदारी होती का नाही? त्यांनी काढली नाही. मग आता जो दोषी आहे त्यांनी ते पैसे भरून टाका. त्या अधिकाऱ्यांनी जर ह्याचा इन्शुरन्स काढला असता आणि जर ते उडून गेली असती तर त्या पिल्ला सकाट पोल्ट्री सकाट ते पैसे मिळाले असतं आणि त्याचा डायरेक्ट इन्शुरन्स कोणाच्या नावावर दिला असता तर बँकेच्या नावावर दिला. हे सगळं कायदेशीर बाबी आहे. आणि मग आम्हाला पोल्ट्री आणि असले जोडधंदे करायची का गरज पडते? तर मूळ व्यवसाय आपला पोट्याचा आहे आणि म्हणून आमच्यावर कर्ज होते. म्हणून आम्ही असे वेगळे तिला जोडधंदे करतो. हे बी पोट्याचे जातात. त्यामुळे जर कुणी आमच्याकडे जप्तीला आला कुणी बी येऊ द्या, कोर्टाचा आदेश घेऊन येऊ द्या की आपली समाधी करायची मध्ये करायची 300 वर माझ्या नाव द्या. याला वेळ जायची माहिती आपल्याला माघारी यायची माहिती काय चांगली मदत काय पण त्याची चर्चा अशी होणार त्याशिवाय दिल्लीमध्ये की बाबा वसुली अधिकाऱ्याचाच खूप शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळं हे कर्ज पहिला 7-12 आपण कोरा करावा का? तर नरेंद्र मोदी काय म्हणले पहिल्या मीटिंग मध्ये सगळं 7-12 शेतकऱ्यांचं कोरा करणार कर्ज माफ करणार. आपल्याकडे व्हिडिओ आहे का नाही? अजित पवार पण म्हणले आमचं सरकार एवढ्या 7 लाख कोरा केलं तर पवाराच्या आवडा सांगणार नाही. ते व्हिडिओ आहे आपल्याकडे. अजित पवार शरद पवार पण म्हणले 2017 ला शेतकऱ्याचा असणारा कर्ज स्वतःच्या भरू नका कर्ज भरू नका